एसटी जमीन का विकास 60 स्थानों पर ट्रैफिक पार्क परिवहन मंत्री प्रताप राव सरनाईक बोले। विधानसभा में बोलते हुए परिवहन मंत्री प्रताप राव सरनाईक ने बताया कि एसटी महामंडल की जमीन का विकास डीबीटी मॉडल से किया जाएगा। राज्य के 216 बस स्टैंड है जिनका विकास करना है, जिसमें ग्रामीण विभाग में से हर 2 स्टैंड के विकास को मंजूरी दी जाएगी। बढ़ते स्कूल बस हादसों पर चिंता व्यक्त करते हुए उन्होंने कहा कि स्कूल बस की जांच सही ढंग से नहीं होने के कारण दुर्घटनाएं बढ़ रही है, इसलिए आरटीओ को नियमित जांच के निर्देश दिए गए हैं। राज्य के 60 स्थानों पर 1 एकड़ क्षेत्र में ट्रैफिक पार्क बनाए जाएंगे, जिन पर 1-1 एकड़ रुपए का खर्च अपेक्षित है। राजनीतिक सवालों पर उन्होंने कहा कि भाजपा और शिंदे शिवसेना के बीच कोई विवाद नहीं है, साथ ही ठाणे मुंबई महानगर पालिका चुनाव गठबंधन में ही लड़े जाएंगे, यह भी उन्होंने स्पष्ट किया। कालच लक्षवेधी विद्यार्थी वाहतूक करत असलेल्या बसेस किंवा विद्यार्थी वाहतूक करत असलेल्या ज्या काही गाड्या आहेत त्यामध्ये अपघाताची मालिका सातत्याने होत आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला ही कल्पना आहे की राज्यामध्ये रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। याचं कारण आम्हाला कळलं की 40% जे पादचारी असतात ते अपघातामध्ये बळी पडतात, टू व्हीलरवाले जे असतात ते सुद्धा अपघातामध्ये बळी पडतात। अशी त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात 60% तर बळी पडणाऱ्यांची संख्या ही रस्त्यावरून ट्रॅफिकच्या माध्यमातून किंवा क्रॉसिंगच्या माध्यमातून जे लोक ट्रॅफिकच्या ज्या सूचना असतात त्याचं अवलोकन न करत असल्यामुळे मृत्युमुखी पडत असल्याच्या गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहे। परिवहन खात्याने काल महत्त्वपूर्ण बैठक घेतली। परिवहन खात्याचे आमचे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते। आम्ही असा निर्णय घेतला की राज्यामध्ये ज्या ठिकाणी आरटीओची कार्यालय आहे त्या आरटीओच्या कार्यालयामध्ये जर मोकळी जागा असेल किमान 1 एकर तर त्या जागेवर ट्रॅफिक गार्डन करायचं, किंवा जर ज्या ठिकाणी आरटीओकडे जागा उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून, नगर परिषदेच्या माध्यमातून किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं किमान 1 एकरचा भूखंड हा आरटीओच्या ताब्यामध्ये त्यांनी द्यावा। त्याची निगा व देखभाल ही आरटीओ डिपार्टमेंट करेल। राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या रोड सेफ्टीचं जे फंड आमच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे त्यातून तो खर्च करेल। किमान एका ट्रॅफिक गार्डनसाठी 1 कोटी रुपये आम्ही खर्च करू। पण राज्यामध्ये 60 ठिकाणी आम्ही ट्रॅफिक गार्डनची निर्मिती करणार आहोत आणि ट्रॅफिक गार्डनमध्ये दर आठवड्यातून 1 दिवस हा आरटीओचा अधिकारी त्या ठिकाणी जाईल। शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोक म्हणजे विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा त्या ठिकाणी येतील आणि ट्रॅफिकच्या समस्या किंवा ट्रॅफिकच्या सूचना ज्या आहेत त्याचं ते अवलोकन करतील, त्याचं मार्गदर्शन करतील, विद्यार्थ्यांना त्याचं महत्त्व पटवून देतील, जेणेकरून भविष्यामध्ये ह्या ट्रॅफिकच्या गार्डनच्या माध्यमातून अपघातांची मालिका जी आहे ती कमी। हा गेम चेंजर प्रोजेक्ट पूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून ठरेल, कारण पहिला महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा ट्रॅफिकचं महत्त्व समजून देतील। आजपर्यंत ट्रॅफिकच्या ह्या समस्यांमुळे अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत आणि त्यामुळे ती संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। ही संख्या कमी करायची असेल तर जनजागृती हा फार मोठा पर्याय आहे। झेब्रूची निर्मिती आम्ही केलेली आहे। झेब्रूच्या माध्यमातून एक शुभंकर दारोदारी जाऊन समाजातील सर्वसामान्य जनतेला त्याची माहिती देईल, परंतु ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्येच ह्या ट्रॅफिक गार्डनचं महत्त्व जर विद्यार्थ्यांना पटवून दिलं आणि लहानपणापासून म्हणजे ज्युनियर केजी, सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनाच ट्रॅफिकच्या सगळ्या जे लोगो असतात किंवा ट्रॅफिकबाबत जी माहिती द्यायची असते ती जर त्यांना मिळाली तर निश्चितपणे भविष्यामध्ये लोकांना एक मानसिकता बदलेल, विद्यार्थ्यांची मानसिकता बदलेल। कारण लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये असे जर धडे आपण गिरवून दिले तर त्याचा फायदा त्यांना मोठेपणी होत असतो आणि तीच गोष्ट लक्षात ठेवून 60 ठिकाणी ट्रॅफिक गार्डन उभारण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला। लहानपणापासून मुलांना शिस्त लागेल, जे ट्रॅफिकचे लोगो काय आहेत, त्याचबरोबर रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल, येलो सिग्नल अशा प्रकारे सिग्नलची माहिती त्यांना मिळेल, झेब्रा क्रॉसिंग काय असतं याची त्यांना माहिती मिळेल आणि त्यामुळे अपघातांची मालिका किंबहुना बंद व्हायला पाहिजे ह्या मताचा मी आहे। कारण शेवटी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून राज्यामध्ये जर विद्यार्थ्यांचे बळी जात असतील, सर्वसामान्य जनतेचे जर बळी जात असतील ह्या रोड ॲक्सिडेंटमुळे तर निश्चितपणे ते भूषण हवं नाही आहे। केंद्र शासन आणि राज्य शासन करोडो रुपयाचा खर्च ह्या ट्रॅफिकच्या समस्येसाठी खर्च करतात, रोड सेफ्टीसाठी खर्च करत असतात। त्याचा विनियोग जर अशा प्रकारे केला तर एक चांगलं उद्यानसुद्धा सर्वसामान्य जनतेला मिळेल जे 365 दिवस खुलं असेल, परंतु आठवड्यातून 1 दिवस आरटीओचे अधिकारी जाऊन त्यांना सगळी माहिती देईल, त्यांना सगळे नियमावली चे धडे जे आहेत ते दिले जातील। त्यामुळे मुलं जशी मोठी होत जातील तशी त्यांना शिक्षणाबरोबर ट्रॅफिकचं महत्त्वसुद्धा कळायला लागेल। पहिली गोष्ट अशी की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कधी वाद नव्हता।
परंतु शेवटी काही गोष्टी अशा असतात की एक दुसऱ्याला म्हणजे आमच्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर कारेला आरेनं हे उत्तर द्यायचं असतं आणि त्या कारेला आरेनं उत्तर कार्यकर्त्यांनी दिलं, त्यामुळे ते युतीमध्ये बिघाडी झाली असं समजलं जायचं, परंतु तसं बिलकुल नाही आहे. 3 दिवसापूर्वीच माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब ह्यांची बैठक झाली होती. त्यानंतर आदरणीय प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण हे दिल्लीला गेले. अमितभाई शहा यांची भेट त्यांनी घेतली काल सकाळी आणि त्यानंतर काल संध्याकाळी प्रीतिभोजन झालं आणि प्रीतिभोजनामध्ये राज्यामध्ये ज्या 29 महापालिका आहेत, 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधी लागण्याची शक्यता आहे, त्यापूर्वी ज्या ठिकाणी मुंबई असू द्या, ठाणे असू द्या किंवा वसई विरार असू द्या, ज्या ठिकाणी युतीची बोलणी करायची आहे ती बोलणी त्यांनी केली आणि रवी चव्हाण साहेबांनी जाहीरच केलं की ठाणे आणि मुंबईमध्ये निश्चितपणे युती ही 100% केली. नाही बघा, शिवसेनेनं त्या विषयावर देवेंद्र फडणवीस आणि रवी चव्हाण यांच्याबरोबर चर्चा एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यावर निर्णय तो होईलच, परंतु सध्या तरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जे परंपरागत विचारांचे पक्ष आहे, हिंदुत्वाशी नाळ जोडलेले जे पक्ष आहेत, त्यांची जी युती आहे ती नैसर्गिक युती आहे. त्या नैसर्गिक युतीच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जायचं हे ठरलेलं आहे. हे আপনার হন কামত লগাও আজই কল করক 1-800-313-1212